आपण भजनी मंडळ चालवत असाल किंवा भजन, कीर्तन, हरिपाठ, दिंडी किंवा गावोगावी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने भजनी मंडळासाठी खास योजना जाहीर केली आहे आणि या योजनेतून मिळणार आहे प्रत्येकी पात्र भजनी मंडळाला ₹25,000चे भांडवली अनुदान. होय, हार्मोनियम, तबला, तंबोरा, टाळ, पखवाज अशी वाद्य खरेदी करण्यासाठी सरकारकडून थेट आता आर्थिक मदत मिळणार आहे आणि या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. पण कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतात, अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि ही मदत किती वेळा मिळू शकते याची संपूर्ण माहिती या GR मध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण GR आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजनेस मान्यता देण्याबाबतचा दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, राज्यातील सांस्कृतिक व पारंपरिक कलेची लोकांना माहिती व्हावी तसेच त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात येते. यासाठी राज्यात नाट्य, संगीत नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव, तमाशा महोत्सव इत्यादी महोत्सव आयोजित केले जातात. चित्रपट निर्मात्यांना मराठी चित्रपट निर्मितीसाठी अनुदान दिले जाते. सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना अनुदान दिले जाते. नवीन नाटकाचे प्रयोग करण्यासाठी नाट्य संस्थांनाही अनुदान दिले जाते. त्याच धर्तीवर राज्याच्या कानाकोपऱ्यात विशेषतः ग्रामीण भागात लावणी, तमाशा, दशावतार, खडीगंमत इत्यादी सारख्या लोककला प्रकार सादर करणाऱ्या संस्थांनी अनुदान देण्याची विनंती शासनास केली होती. पूर्णवेळ तमाशा करणारा फड, हंगामी तमाशा करणारा फड, दशावतार मंडळे, खडीगंमत कला पथके, लावणी कला पथके आणि शाहिरी पथके यांना अनुदान देण्याचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 अन्वये निर्गमित झालेला होता. आता शासन निर्णय काय आहे ते बघा. महाराष्ट्राच्या सर्व लोककला टिकून राहाव्यात, या लोककलांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्याच्या हेतूने कला पथकांना आर्थिक मदत संदर्भातील दिनांक 1 जानेवारी 2008 रोजीच्या शासन निर्णयाने देण्यात आलेली आहे. आता त्यामध्ये भजनी मंडळ पथकांना भांडवली अनुदान देणे याबाबतची वाढ करून प्रथम टप्प्यात 1800 भजनी मंडळास प्रत्येकी ₹25,000 याप्रमाणे एकूण ₹4,50,00,000 एवढ्या रकमे सन 2025-26 आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीमधून भागविण्यास मान्यता दर्शवण्यात येत आहे. या भांडवली अनुदानातून भजनी मंडळांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या संगीत वाद्यांची उदाहरणार्थ हार्मोनियम, मृदंग, पखवाज, वीणा, तंबोरा, एकतारे, टाळ व इतर आनुषंगिक साहित्य खरेदी करण्यास आवश्यक असणार आहे. भजनी मंडळांच्या पथकाचे पात्रतेचे निकष काय आहेत ते बघा. एका वर्षात किमान 50 कार्यक्रम सादर करणारी व पूर्ण वेळ व्यवसाय करणारी भजनी मंडळ यासाठी पात्र असणार आहेत. अनुदानाच्या रकमेनुसार कला पथकांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार शासनास राहतील. भजनी मंडळामध्ये किमान 20 सदस्य असावे लागणार आहेत. भजनांच्या कार्यक्रमाचे पुरावे उदाहरणार्थ आयोजकाचे पत्र, प्रमाणपत्र, हँडबिल, ग्रामपंचायत दाखला किंवा कार्यक्रम सादरीकरणाचा इतर सक्षम पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. एकदा अनुदान मिळाल्यानंतर सदरील संस्था किमान 3 वर्षानंतर पुन्हा अनुदानाकरिता अर्ज करू शकते. सदर अनुदान जास्तीत जास्त एका पथकास 2 वेळा अनुदेय असणार आहे. भांडवली खर्चासाठी अनुदान प्रत्येक कला पथकाला जास्तीत जास्त 2 वेळा देय राहील. अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया. भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याबाबत महाअनुदान.org या ऑनलाईन पोर्टलवर प्रथम अर्ज दाखल करणाऱ्या पथकास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार असणार आहे. निकषांची पूर्तता करणाऱ्या व ऑनलाईन पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्या 1800 भजनी मंडळांची निवड करण्यात येणार आहे. सदर भांडवली अनुदानासाठी पथकांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी अनुदेय असणार आहे. भांडवली खर्चासाठी अनुदान योजनेसंदर्भात अंतिम निर्णय शासनाचा असणार आहे. सदर योजनेचा 3 वर्षानंतर आढावा सुद्धा घेतला जाणार आहे. संदर्भातील दिनांक 1 जानेवारी 2008 रोजी गठीत केलेल्या समितीमध्ये भजनी मंडळ पथकांना भांडवली अनुदान या बाबीचा समावेश नव्याने केलेला असल्याने भजन क्षेत्रातील 2 तज्ज्ञांचा समावेश पूर्वीच्या समितीमध्ये केला जाणार आहे. कला पथकांना पूर्वीप्रमाणेच व पूर्वीच्याच अटी, शर्ती व निकषानुसार भांडवली अनुदान देय असणार आहे. म्हणजेच जर तुमचं भजनी मंडळ या सर्व अटी पूर्ण करत असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेत अर्ज करून शासनाकडून भांडवली अनुदान मिळवू शकता. मंडळी, हा होता महाराष्ट्र शासनाचा भजनी मंडळासाठीचा नवा शासन निर्णय आणि त्याची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो आपल्या गावातील मित्रांना आणि इतर भजनी मंडळांना नक्की शेअर करा. धन्यवाद.